नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। सिडकोत मद्यधुंद टोळक्याचा धिंगाणा। नाशिकच्या सिडकोत पारस कलेक्शन दुकानात मद्यधुंद गुंडांनी दुकानदार व कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। सीसीटीव्हीत कैद घटनेने परिसरात दहशत पसरवली आहे। अंबड पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे। पाहूयात पुढील बातमी। पवारवाडी पोलिसांची मोठी कारवाई। नाशिक ग्रामीण पवारवाडी पोलिसांनी 30 चोरीच्या मोटरसायकली व एक ट्रॅक्टरसह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। 5 आरोपींना अटक, 14 गुन्हे उघड। पुढील चौकशीत आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता। पाहूयात पुढील बातमी। आयजी मिश्रा यांची गंभीर गुन्ह्यांवर बैठक। छत्रपती संभाजीनगरात आयजी वीरेंद्र मिश्रा यांनी 4 जिल्ह्यांच्या एसपींसोबत गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेतलाय। अवैध धंदे, शस्त्रे, ड्रग्ज, महिला सुरक्षितता, वाहतूक आणि तंत्रज्ञान वापरावर विशेष निर्देश। पाहूयात पुढील बातमी। बीडमध्ये अतिक्रमण मोहिमेवर वादंग। बीडमध्ये गरीब विक्रेत्यांवर अतिक्रमण कारवाई, पण भूमाफियांवर मौन। या दुटप्पी धोरणाच्या निषेधार्थ डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन। पाहूयात पुढील बातमी। रिक्षा चालकाचा प्रवासी महिलेला त्रास। छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकाने महिला प्रवाशाला अश्लील शिवीगाळ व धमकी व मारहाण केली। वेदांत नगर पोलिसांनी युसुफ अन्सारीवर गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास सुरू। पाहूयात पुढील बातमी। सिडकोत वाहतूक नियमभंगावर कारवाई। सिडको परिसरात चुकीच्या पार्किंगवर वाहतूक नियंत्रण पथकाची टोईंग मोहीम। पहिल्याच दिवशी अनेक वाहनधारकांना दंड व टोईंगचा फटका। नागरिकांना शिस्त पालनाचे आवाहन। पाहूयात पुढील बातमी। काळ्या गुंडांना बाहेर, मोहिमेत तापले राजकारण। नाशिकमध्ये जितेंद्र भावे समर्थकांनी गुन्हेगारी प्रवृत्तींच्या उमेदवारांविरोधात काळ्या गुंडांना बाहेर मोहीम राबवली। पोस्टर, सोशल मीडिया आणि जनसंपर्कातून संदेश पोहोचवला जात आहे। पाहूयात पुढील बातमी। फडणवीसांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे पुतळ्याचे अनावरण। लातूर जिल्हा परिषदेत 14 फूट उंच कांस्य धातूचा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण। कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती। पाहूयात पुढील बातमी। IRS मोहिनी खंदारेंचा सत्कार। पुसद येथे IRS पदावर निवड झालेल्या मोहिनी खंदारेंचा समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला। ठाणेदार सेवानंद वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती। धम्म तत्वज्ञानाचा संदेश यावेळी देण्यात आला। पाहूयात पुढील बातमी। पुसदमध्ये नव्या रस्त्याची पहिल्या पावसात वाट लागली। इसापूर शेंबाळपिंपरी रस्ता केवळ 5 महिन्यातच पावसाने वाहून गेलाय। ग्रामस्थांचा ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचा आग्रह। कोट्यावधींचा निधी वाया। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.